आज आमच्याकडे पाहुणे आले होते आणि पाहुण्यांना घेऊन आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं। आता म्हटलं पाहुण्यांना खुश तर केलं पाहिजे, मग त्यांच्यासाठी असा पॉईंट शोधला पाहिजे जो त्यांच्यासाठी नवीन असेल। चला म्हटलं गाडीमध्ये बसूया आणि मग आमचा प्रवास सुरू झाला। मी पण मस्त स्वतःची तयारी केली होती आणि इशिका खेळत होती तिच्या मावसोबत, कारण आज आमच्याकडे आले होते तिचे माव आणि काका। जातानाच बघा एवढा सुंदर निसर्ग होता की नजर हटत नव्हती। वाटत होतं की आपण स्वित्झर्लंडला तर नाही आलो, कारण आमच्या इकडचा हा मिनी स्वित्झर्लंड म्हटलं तरी चालेल। आमच्या घरापासून साधारणतः 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती असणारं हे तोंडेश्वर मंदिर आणि त्याच्यासोबतचा हा घनदाट असा निसर्ग खूप फ्रेश वाटत होतं। गाडीमधून उतरलो आणि आम्हाला पावसाचा पहिला अंदाजच आलेला नाही। तुम्ही भाग्य सुद्धा आमच्या बघू शकाल की ढग अक्षरशः डोंगरावरती उतरले होते आणि असं वाटत होतं की पाऊस किती मुसळधार येईल, पण आमचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं। पण थोड्या वेळाने एवढा जोरात पाऊस आला की आम्हाला ही मजा सगळी गाडीमध्येच बसून घ्यावी लागली। आमच्या मस्त गप्पा चालल्या होत्या, थोडं फोटोशूट पण झालं होतं आणि इशिकाला सुद्धा ही सगळं नवीन होतं, कारण इशिकाला सुद्धा आम्ही पहिल्यांदाच त्या पॉईंटला नेलं होतं। त्यानंतर पाऊस थोडा कमी आला, म्हटलं पाऊस जोपर्यंत कमी येत नाही तोपर्यंत आपण दुसरा एक छोटासा पॉईंट करूया आणि मंदिरामध्ये देवाचं दर्शन पण घेऊया। म्हणून आम्ही गेलो मंदिरामध्ये। मंदिरामध्ये जाताना बघाल तर थोडा तरी पाऊस चालूच होता। आता इशिकाला पावसामध्ये न्यायचं म्हटलं तर छत्री वगैरे पाहिजे, पण आमच्या मावनी ते पण सोय केली होती। मावनी येताना स्वतःच्या गाडीमध्ये छत्री आणली होती आणि ह्या दोघांचं मस्त असं नवीन नवरा नवरीचं बागे आमचं चालणं चालू होतं। मंदिराचा परिसर असल्यामुळे बाहेर फळं फुलं यांचा स्टॉल लागला होता आणि आमच्या बहिणींचं कॅमेरामध्ये बघून गप्पा मारायचं चालू होतं। इकडे पोहोचलो, बघितलं तर भली मोठी लाईन होती। आम्ही थोडा वेळ लाईनमध्ये उभं राहिलं, पण लक्षात आलं की आपल्याला जास्त वेळ इथं राहून चालणार नाही, कारण आमच्या पाहुण्यांना पण संध्याकाळी लवकर घरी जायचं होतं। मग काय केलं, आम्ही एक कॉर्नर पकडला आणि मस्त फोटो सेशन सुरू केलं। तर आमच्या पाठीमागे एक्झॅक्ट तुम्हाला धबधबा दिसत असेल, त्यामुळे फोटो खूप छान येत होते। बघितलं लाईन तर काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती, त्यामुळे इकडे एका साईडला बघितलेली पिंड तिथेच आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं। तिथूनच भगवान शंकरांना नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो आम्हाला ज्या पॉईंटला यायचं होतं तिथे, कारण पाऊस पण पूर्ण बंद झाला होता आणि आम्ही इथं उतरलो मक्याचं बुट्टं खायला। आता बुट्टं म्हणजे काय, आपल्या इकडं मक्याचं कणीस, त्याला लावलेला मसाला आणि मिठामुळे याला खूप छान चव येते आणि पावसामध्ये तर याची चव अजून दुगणित होते। आम्ही मस्त असे बुट्टे खाल्ले, इकडे एन्जॉय केला आणि इशिकाला सुद्धा ते पाहिजे होतं, पण आम्ही तिला दिलंच नाही, कारण त्याच्यावरती मिरचीचा मसाला होता। आमचे भाऊजी सुद्धा मस्त एन्जॉय करत होते आणि आमच्या पाहुण्यांना हा पॉईंट खूप आवडला होता। अगदी डोंगरावरती गेलो असं वाटायला लागलं की आपण आकाश कवेत घेतो की काय। समोर दिसणारी ही छोटीशी नदी आणि त्याच्या बाजूला उतरलेले डोंगरावरती ही ढग। रोजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनामधून बाहेर पडायचं असेल तर निसर्गामध्ये जाणं आणि त्याच्यासोबत गप्पा मारणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पैसा सुद्धा मोजावा लागत नाही। त्यानंतर आम्ही घरी आलो आणि नंतर आमच्या पाहुण्यांना घरी जायचं होतं, कारण तसा पण बराच वेळ झाला होता आणि अंधार पण पडायला लागला होता, त्यामुळे ते निघाले। तर हा होता आपला आजचा ब्लॉग। कसा वाटला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्ही सुद्धा अशी कधी गोष्ट केलेली आहे का? बाय बाय।